रहस्यमय कथा वाचायला सगळ्यांनाच आवडतात, मग वय काहीही असो. अनोळखी गूढ घटना, साहसी पात्र आणि अकल्पित वळणं असलेली कादंबरी हातात घेतली की आपणही त्या कथेत गुंतून जातो. अशीच ही रोमांचक गोष्ट आहे जिथे लहान मुलं मोठ्या संकटाचा सामना करतात आणि स्वतःच रहस्य उलगडण्याच्या मिशनवर निघतात. जर तुम्हाला रहस्य कथा वाचायला आवडत असतील तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. लेखिका मिनल दिघे यांनी खूप सुंदर पद्धतीने ही रंजक कथा लिहिलेली आहे. ही कथा आहे 9 वर्षाच्या मिनीची आणि तिच्यासोबत आहेत तिचे नवीन मित्र क्रिश आणि रिचा. मिनीला आपल्या पोलीस अधिकारी वडिलांसोबत डहाणू या सुंदर समुद्रकिनारी वसलेल्या गावात राहायला यावं लागतं. नवीन मित्र, नवीन वातावरण आणि सगळ्यात महत्त्वाचं नवीन गावात घडणाऱ्या संशयास्पद घटना. रात्री बेरात्री कुत्र्यांचं, कोल्ह्यांचं ओरडणं, रात्री आवाज करत फिरणारी माणसं, पांढरी SUV आणि डहाणू किल्ल्यातील 2 माणसांचं संशयास्पद बोलणं याभोवती ही कथा फिरत राहते. ते म्हणतात ना, कधी कधी मोठ्यांना जे कोडं उलगडत नाही ते लहानांना उलगडतं. असंच होतं या कथेमध्ये. गावात घडणाऱ्या विचित्र घटनांचे डॉट्स ही मुलं जुळवतात आणि आपल्या साहसाने ते त्या रहस्यापर्यंत पोहोचतात. हे बालसाहित्य जरी असलं तरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी आहे. धाडस, मैत्री आणि हुशारीचा सुंदर संगम या कथेत आहे. लहान मुलांच्या धाडसाची ही कथा मोठ्यांना सुद्धा भावणारी आहे. या कथेसाठी लेखिका मिनल दिघे यांना साहित्य स्पर्श अवॉर्डतर्फे बेस्ट चिल्ड्रन बुक आणि यथाकथा इंटरनॅशनल फिल्म्स अँड लिटरेचर फेस्टिवलतर्फे बेस्ट डेब्यू रायटर हे 2 अवॉर्ड सुद्धा मिळाले आहेत. पांढऱ्या SUVच्या शोधापासून सुरू होणारी ही कथा मुलांना कोणत्या रहस्यापर्यंत घेऊन जाते हे जाणून घ्यायचं असेल तर हे पुस्तक वाचा. अस्तित्व प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं नाव आहे डहाणूत खळबळ. लेखिका आहेत मिनल दिघे. डिस्रप्शन्स इन डहाणू या इंग्लिश पुस्तकाचा हा मराठी अनुवाद आहे. पूनम छत्रे यांनी हा अनुवाद केला आहे.